सर हा एरिया खूप मुक्याच्या ठिकाणी आणि खूप चांगला आहे, शांत आहे, मला आवडेल ऋषी नक्की. सर, खोली तर तशी आवडल्या मला, चांगली आहे. हा एरिया पण चांगला आहे तसं. दादा तुम्ही भाडं आणि ते सगळं काय सांगितलं नाही. मॅडम सांगतो, सगळं सांगतो, पण तुम्हाला रूम आवडली ना? हा म्हणजे आवडली आहे तशी. या रूमचं डिपॉझिट आहे ते तुम्हाला अगोदर भरावं लागेल. किती? साधारण एक 70,000 रुपये आणि महिन्याचे 10,000 रुपये भाडं. अहो एवढं डिपॉझिट असतंय का कुठं? अहो सरकारी नियम काय आहे, 2 महिन्याचं ॲडव्हान्स भाडं एवढंच घेतात की नाही? अहो मॅडम, हा एरिया खूप छान आहे, वातावरण खूप सुंदर आहे. मॅडम मला वाटतं तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात ना, मग तुमच्यासाठी अभ्यासासाठी खूप योग्य जागा आहे आणि ह्या वातावरणामध्ये खूप छानपैकी अभ्यास होतो. त्यात सगळ्या सुविधा अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत. हे बघा मॅडम, ह्या एरियात ना खूप सारे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरू आहेत, त्यामुळे मॅडम ह्या एरियात हाच रेट आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर आपण पुढे बोलू, नाहीतर माझ्याकडे खूप सारे कस्टमर आहेत. कमी ऐक, पैशाचं नको टेन्शन घेऊ, मी देतो त्यांना पैसे. तू खोली. नाही ऋषी सर, मी तुम्हाला आधी बी म्हणले की मी तुमच्याकडनं पैशाची मदत नाही घेऊ शकत. खरंच सॉरी. आता खोली मला घ्यायची आहे की नाही, मग पैसे कसं कमवायचं ते मला बघायला पाहिजे. प्लीज मी नाही घेऊ शकत तुमच्याकडनं. काकी चला चला आपण आज जाऊ, थोडं पाणी पे म्हणजे बरं वाटेल. हाऊ चला की. नाही नाही, म्या नाही यायची इथं, मला जायचं परत तिकडं. अहो असं काय करायला, चला की. बरं बरं तुम्ही थांबा इथंच, मी पाणी घेऊन येतो. हा पर तुम्ही इथून कुठं बी जाऊ नका, इथंच थांबा. हा कुठं बी जाऊ नका. हा नाही मी आलोच, थोड्याच वेळात पोचतोय. नंतर कॉल करतो. या वेडीला फसवायला असं किती वेळ लागणार? हिला घाबरवायला मजा येणार. वा, फुलं छान आहेत की. काय हो, तुमची कमळी म्हणजे ती लहानशी मुलगी आहे तीच ना? अहो आता एक बाई माझ्या समोर तिला गेटच्या बाहेर घेऊन पळून गेली. काय? हा कमळे! हे घे. ऐक, कमळे ऐक, तू नको एवढं टेन्शन घेऊ. त्या ब्रोकरला देतो मी पैसे. हा ऋषी सर, मी किती वेळा सांगू तुम्हाला, अहो तुम्ही आधीच माझी लय मदत केली आणि अजून बी करताय. मी नाही घेऊ शकत तुमच्याकडनं पैसे. नाही घ्यायचं ना तुला पैसे? फाईन, उसने घेतलेस असं समज. तुला येतील तुझ्याकडे तेव्हा दे मला, ठीक आहे? ऋषी सर, अहो आता काय सगळ्या गोष्टी काय तुम्हाला उलगडून सांगायला पाहिजे का? पुढे जाऊन मला कुणी असं म्हणायला नको का मी पैशांसाठी तुमच्या संग आहे. त्यापेक्षा मी नोकरी बिकरी बघेन. अशी काय आहेस तू कमळे? तुझा ना असं काही बोललीस ना की राग पण येतो आणि कौतुक पण वाटतं. असो, पटलाय मला तुझा मुद्दा, पटलाय. ऍटलिस्ट जॉब शोधायला तरी मदत करू ना. हे एक मिनिट, मी काही दिवसांपूर्वी एक पोस्टर बघितलं होतं. इथे जवळच एक शाळा आहे, त्यांच्याकडे कबड्डी कोच त्यांना हवा आहे. आपण एकदा जाऊन बघूयात का? काय झालं कमी? आता कबड्डी शिकवायला मिळते तरीही आनंद नाही झालाय तुला? अहो नाही म्हणजे कबड्डीचं तर मी काय एवढ्यात असा काही विचार बी केला नाही आहे ना. लय दिवस झालं खेळून. हे काय आर्ग्युमेंट आहे कमी? काही दिवस कबड्डी खेळलो नाही म्हणून तू कबड्डी खेळायची विसरणार नाहीयेस. मला काही माहिती नाही, तू माझ्याशी आर्ग्युमेंट करूच नको. मला तुझी कपॅसिटी माहिती आहे, तुला जमणार आहे. ऍटलिस्ट जाऊन चौकशी तर करून येऊ. हा बोल रे. ऐक ना, तुझ्यासाठी एक जॉब शोधलाय, पटकन इंटरव्ह्यूला येतोस का? लगेच? साहेबा थांब जरा, माझं जरा एक इम्पॉर्टंट काम आहे इथे. अरे हा चांगला जॉब आहे रे, हातातनं जाईल. अरे आणि खूप मागं लागून वेळ घेतली त्यांच्याकडून मी. अहो काय झालं? अगं साहेबा आहे,
त्यांनी एक जॉब इंटरव्ह्यू अरेंज केलाय माझ्यासाठी, आता लगेच ये म्हणतोय. अहो मग जावं की इंटरव्ह्यूला, असं काय करताय? ऋषी सर हे बघा, आता ते जास्त महत्वाचं आहे, तुम्ही तिकडे जावं. मी जातो तिकडं. तू जाशील ना नक्की? जातो. येतो रे. कमळे 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 2 मिनिटं बस हं. मी आत्ता समोरच्या दुकानात जाऊन येते. ओके आई. कमळे कुठे आहेस तू? कमळे कमळे माझे बाळ, माझे कमळे बाय, माझी बाय कशी आहे तू? मी बघे. मरते. ए कोण आहे तुम्ही? ए बाय, ती बाई याच्यात आपण इथून जायला पाहिजे. चल चल बाय, चल 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 बाय, माझी कपडी. स्नेहा, ए बाई, कुठे घेऊन चालली माझ्या पोरीला? झालं एकदाच, डोक्याची कटकट मिटली. आता हे लोक चांगलं बदलून काढते हिला. बरं झालं. राजन, ही सगळी वाद्य आपण नवीन आणली आहेत बरं का. आज आपल्याकडे पालखी येईल ना, वारकरी येतील, तेव्हा ही वाद्य आपण त्यांना भेट म्हणून देणार आहोत. आपल्याकडून एक छोटीशी भेट. वाय, खरंच छान. वारकऱ्यांना फराळ तर सगळेच देत असतील, पण फराळांसोबत वाद्यांच्या रूपाने अभंग आणि कीर्तन म्हणण्यासाठी एक ऊर्जा आपण त्यांना देतोय. ही कल्पनाच खूप छान आहे आई, तुझ्या मनात आलेली. खरंच मला खूप आवडली. राजन, खरं तर दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांना आपण काय ऊर्जा देणार? त्यांच्यासाठी विठू नामाचा गजर हीच त्यांची ऊर्जा असते. फक्त आपल्या हातून त्यांची थोडीशी सेवा व्हावी म्हणून आपण धडपडत असतो, एवढंच. बरं ऐका, मी गोविंदना सांगितलंय आज पालखी येईल, वारकरी येतील, तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखंच धोतर आणि झब्बा घालायचा बरं का. माझी अशी इच्छा आहे, विठुरायाची कृपा झाली ना तर पुढच्या वर्षी आपण दोघं जोडीनं पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊया. वारकऱ्यांसारखेच त्यांच्या दिंडीबरोबर चालत जाऊया आपण.